नमस्कार मित्रांनो. आज जी कथा आपण ऐकणार आहोत त्या कथेचे नाव आहे शापित जंगल. या कथेचे लेखक आहेत अमित बागुल. चला मग कथेला सुरुवात करूया. एक अरण्य, कितीतरी मैल लांब पसरलेले, दिवसा देखील सूर्यबिंब क्वचितच पडणार. समोर मोठा पहाड, त्या जंगलाच्या मध्यभागी एक रस्ता. रस्ता नाही, पण एक पाऊल वाट. त्या जंगलात जाणे म्हणजे जणू साक्षात मृत्यूच्या दाढेत जाणे अथवा काळाच्या तोंडात आपणहून उडी मारणे. त्या जंगलाच्या बाहेर एक मोठे विस्तीर्ण पसरलेले मैदान. या निर्भीड अरण्य शांततेत जीवांची अथवा त्यांच्या वस्तीची काही लक्षणे देखील दिसत नाही. जणू जीवनाचा येथील मागमूस देखील शोधून सापडत नाही. या जंगलाच्या बाहेर वाटेवर काहीतरी हालचाल दिसत आहे. काहीतरी सजीव असल्यासारखे भास होत आहेत. नाहीतर हे अरण्य अगदी निर्जीव, निर्विकार, संवेदना बोथट झाल्याप्रमाणे भावनाशून्य असल्यासारखे दिसत आहे. मी उगीच आलो इकडे. ही पैज नको लावायला हवी होती. केवळ लोक आग्राला बळी पडून आणि आपण किती धाडसी आहोत हे सिद्ध करण्यासाठी शिवा सकाळी सकाळी घर सोडून आला होता. दिवसभर पायपीट करून तो आता विस्तीर्ण सपाट प्रदेशात येऊन पोचला होता. शिवा हा 24-25 वर्षाचा एक तरुण. कुरळे केस, थोडी मोठी दाढी मिशी, अंगावर एक कोपरी आणि धोतर, मस्तकावर एक जर्द केशरी पटका, सावळा वर्ण, 6 फूट उंची, बलदंड बाहू, रुंद पाठ आणि भारदस्त आवाज. तो जंगलाकडे एकटक बघत होता. त्याने घरी जाण्यासाठी विचार केला आणि त्याच्या लक्षात आले की आपण सकाळपासून चालत इतके दूर आलो आहोत, म्हणजे आता उद्या सकाळी घरी पोचणार. तृष्णा आणि शुदा याने तो व्याकुळ बनला होता. तो जंगलाच्या दिशेने बघत होता. तिथे त्याला काही हालचाल जाणवत होत्या. ती हालचाल मानवी आकृतीप्रमाणे भासत होती. आपण थोडे पुढे जाऊन बघू, कदाचित तृष्णा आणि शुदा शांती करण्यासाठी काहीतरी मिळेल, अशी अपेक्षा मनाशी बाळगून त्याने त्या दिशेने वाटचाल सुरू केली. थोडे अंतर पार करून त्याने एक दृष्टिक्षेप टाकला. आता ती आकृती त्याच्या दृष्टीच्या टप्प्यात आली होती. ती एक स्त्री होती. आता आपण जवळ जाऊन बघू, असा त्याच्या मनाने ठाम निश्चय केला आणि त्याचे पाऊल आपसूक त्या स्त्रीकडे जाऊ लागले. तो भारला गेला, मंत्रमुग्ध झाला. त्याच्या मनावरचा, शरीरावरचा ताबा सुटला आणि त्याला काही समजण्यापूर्वी तो त्या स्त्रीच्या अगदी जवळ येऊन पोचला होता. शिवाने काही बोलायचं म्हणून तोंड उघडले, तोच तिने त्याला जवळ असलेले पाणी पिण्यासाठी दिले. हा अचंबित झाला, पण श्रम आणि थकवा यामुळे तो पाणी गटागट प्यायला. आता त्याची तृष्णा मिटली, पण शुदेने मात्र तो व्याकुळ होताच. तोच तिने त्याला जवळ असलेले एक कापड उघडून त्यात असलेले काही कंदमुळे खाण्यास दिले व आपण यापेक्षा अधिक काही जास्त खाण्यास देऊ शकत नाही याबद्दल तिने दिलगिरी व्यक्त केली. शिवा त्या भोजनावर तुटून पडला आणि आनंद त्यास त्याने तोंड भरून आशीर्वाद देऊ केले. आता त्याची तृष्णा मिटली व शुदा देखील, आणि त्याच्या विचारचक्रांना चालना मिळाली. आता ही कोण, आणि त्याहीपेक्षा अधिक महत्त्वाचे, इथे कशी काय? रस्त्यात तर मला एक पण वस्ती लागली नाही, पण किती सुंदर आहे ही. कमनीय बांधा, वाऱ्यावर भूरभूर उडणारे सोनेरी रेशमीसारखे केस, नाजूक काळ्याभोर धनुष्यासारख्या भोवया, चाफेकळी नाक, पाणीदार निळे नेत्र, गुलाबी ओठ, जणू त्यावर डाळिंब चुरडले की काय, चंद्रासारखे गाल, त्यावर बोलताना पडणारी खळी. 20-22 वर्षांची ती अल्लड तरुणी धवल वस्त्रात खूपच छान दिसत होती. आहा, हेच आहे का सौंदर्य? शिवा मनातच बोलून गेला. या जंगलात हे कमळाचे फूल, असे त्याचे विचार पूर्ण होणार तोच ती बोलली, या डोंगराच्या पायथ्याशी घर आहे माझं. जणू काही तिने शिवाच्या मनातलं सगळं ओळखलं. मी मधुवंती, इकडेच राहते मी. तिचे वाक्य अर्धवट राहिले आणि त्या वातावरणात कमालीचा बदल झाला. एकाएकी जोरात वारा वाहू लागला. त्या वाऱ्याने जंगलातील शांतता भंग पावली. जणू काही त्या जंगलाला आता जाग आली होती. वादळ इतके प्रचंड की ते समोर असणाऱ्या त्या महाकाय पर्वताला आव्हान देत आहे. वृक्ष कोलमडून पडू लागले. वाऱ्याने जंगलातील वातावरण अगदी भयान भीतीदायक झाले. शिवाच्या काळजाने ठाव सोडला.
त्याची छाती एखाद्या भात्याप्रमाणे वर खाली होऊ लागली. त्याने एकदा मधुवंतीकडे त्याची दृष्टी टाकली. ती शांत होती, निर्विकार होती. या सगळ्याचा तिच्यावर काही परिणाम झाला असेल असं अजिबात वाटत नव्हते. अहो अहो तुम्ही इतक्या शांत कशा? शिवाने विचारले. इकडे असे वादळ येत असते बरेचदा, आम्हाला त्याची सवय झाली आहे. अचानक शिवा भानावर येऊन म्हणाला. मला आता निघायला हवं, माझी घरी वाट बघत असतील. त्याचे हे वाक्य पूर्ण झाले आणि एक भयंकर वीज चमकली आणि मोठा गडगडाट झाला. मधुवंती बोलली, तुम्ही आता इकडून जाऊ नका, माझ्याबरोबर माझ्या घरी चला. हे वादळ कमी होईल, मग उद्या सूर्योदय होताच जा तुमच्या घरी. काय करावं, जावं की नको हिच्यासोबत? शिवा असा विचार करत असताना वारा आणि वादळ प्रचंड प्रमाणात वाढू लागले. आता त्याने धरणीला कंपित करायचे ठरवून थैमान घातले. वादळाचे असे प्रचंड उग्र भयानक रूप बघूनच शिवा नखशिखांत हादरून गेला. मधुवंतीने प्रथम जंगलात प्रवेश केला आणि शिवा येतो की नाही याकडे तिने लक्ष दिले नाही. शिवा तिच्या पाठोपाठ चालू लागला. आता ते जंगल अतिशय विदारक, ओंगळवाने दिसत होते. मधुवंती नसती तर शिवा त्या जंगलात गेलाच नसता, हे नक्की. काही अंतर चालून गेल्यावर शिवाला एक भग्न अवशेष शिल्लक राहिलेले महादेवाचे मंदिर दिसले. मंदिर खूपच प्राचीन काळी बांधलेले असावे. आता फक्त महादेवाची एक सुंदर मोठी त्रिशूळ डमरू घेऊन उभी असलेली मूर्ती होती. मंदिराच्या भिंती जमीनदोस्त झाल्या होत्या. काही खांब मात्र उभे होते. बाहेर नंदी महाराज होते, त्यांचे तोंड आतल्या बाजूला होते. मंदिर जरी पडले असेल तरी अजून मंदिराच्या गाभाऱ्यातील काही जागा सुव्यवस्थित होती. किमान 50 चौरस हात या जागेचा भाग अजून ठीक होता आणि त्याला छत देखील दिसत होती. कोणी येत जात नसल्या कारणाने ते मंदिर आता काही दिवसांचे सोबती होते. शिवा मंदिराकडे बघत होता. तो मधुवंतीला बोलला, आपण काही वेळ इकडे थांबू, मग पुढे जाऊ. आधी महादेवाचे दर्शन घेऊ. पण आता तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदललेले. त्यात एक अनामिक भय दिसून येत होते. पण तिने लगेच सावरून सांगितले की इकडे पाऊस कधी पण येऊ शकतो, आपल्याला लवकर इकडून निघायला हवं. सकाळी येऊ आणि दर्शन घेऊ. शिवाला तिचे बोलणे जरी आवडले नसेल तरी तो तिला काही न बोलता तिच्या मागे चालू लागला. आता डोंगराच्या पायथ्याशी काही घरे दिसू लागली. शिवाला जरा बरं वाटलं. तो भाग जरा मोकळा होता, झाडी कमी होती. अस्ताचलाच्या पाठीमागे रेंगाळणारी दिनकरांची किरणे संपूर्ण झाडावर पडून मुकुट धारण केल्याचा भास निर्माण करत होते. आता घराजवळ जाईपर्यंत सगळीकडे अंधार पसरला होता. भयान शांतता पसरली होती. वादळ, वारा, पाऊस सगळं शांत झालं होतं. जंगलातील प्राणी पक्षी यांचे आवाजही येत नव्हते. शिवाला वाटले आपण पळून जावे हे सगळे सोडून, पण ते शक्य नव्हते. तो खूप दूर आला होता. शेवटी आता नशिबाची परीक्षा घेऊ असे त्याने ठरवले. तो त्या घराजवळच उभा राहिला. घर कसले, ते बाहेरच्या भिंती काळ्या रंगाने रंगवलेल्या, बाहेर मोडखळीस आलेले छप्पर, काही लाकडे गोळा करून ते अंगणात ठेवली होती. बैलगाडीचे काही अवशेष शिल्लक राहिलेले होते. अंगणात एक मोठे पण वठून गेलेले, फक्त काहीच दिवस सोबत असणारे वृक्ष होते. आता शिवाला आजीच्या गोष्टी आठवू लागल्या. जंगलात राहणारे भूतं, चेटकीन, सखीन, नरपिशाच्च. तो त्या कल्पनेने अगदी शहारून उठला. आत मेणमेणत्या कंदिलाच्या उजेडात काही स्पष्टपणे दिसत नव्हतं. मधुवंती बोलली, जा तुम्ही आत, मी आलेच. तसे शिवाने दरवाजात पाऊल टाकले आणि कंदील विझला. दूर जंगलात लांडगे कोल्हे विवळू लागले. तो त्यांचा आवाज इतका भयानक होता की शिवा जागीच गार झाला. आपण इथे येऊन खूप भयंकर चूक केली हे समजायला त्याला वेळ लागला नाही. मगाशी वातावरणातील बदल आपण कसा समजू शकलो नाही आणि त्या वाऱ्याचे शब्द ऐकू शकलो नाही याची तीव्र जाणीव त्याला झाली होती. पण आता उशीर झाला होता हे त्याने ओळखले होते. पण पर्याय नाही हे बघून त्याने आत टाकलेला पाय परत बाहेर घेतला. इतक्या जोरात वारा वाहू लागला. परत ते प्रचंड थैमान घालणारा निसर्गाचा रुद्रावतार धारण झालेला बघून त्याचे हातपाय लटपटायला लागले. तो लांडग्यांचा आवाज जसा अचानक आला
तसाच अचानकपणे बंद देखील झाला. घरात पूर्णपणे काळोख होता. काहीच दिसत नव्हतं. काहीच हालचाल नाही किंवा कसला आवाज नाही. आणि जरी आवाज आला असता तरी तो या निसर्गाच्या धरणी कंपावून टाकणाऱ्या थैमानापुढे काय समजणार. आतमध्ये कसं जावं हा विचार करून शिवाचे डोळे आता मधुवंतीला शोधू लागले. कुठे गेली ही आता? इतका वेळ तर तिने यायला पाहिजे होतं ना, त्याने स्वतःशीच सवाल केला. विचारात गळून गेलेल्या शिवाच्या पायाला कसला तरी स्पर्श झाला. ओला, मऊ, काहीतरी पायावरून जात होते. सर्प हे शिवाच्या लक्षात आले, पण तो काही करू शकत नव्हता. तो तसाच स्तब्ध उभा होता. तो सर्प निघून गेला. शिवा या धक्क्यातून सावरतच होता की तोच त्याच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला आणि एक भयंकर किंकाळी त्या वातावरणात विरून गेली. पाठीमागून शांत आवाजात मधुवंतीने विचारले, काय झाले? इतके का घाबरलं तुम्ही? शिवा बोलला, काही नाही, माझी घरी वाट बघत असतील, मी जातो इथून. असे बोलून त्याने मान वळून बघितलं. मधुवंती शांतपणे बोलली, जा तुम्ही, काहीच हरकत नाही, पण जंगलातून तुम्ही एकटे कधीच बाहेर पडू शकणार नाही. मी तुम्हाला सकाळी नेऊन सोडते ना. क्षणाक्षणाला बदलणारे वातावरण आता शांत झाले होते. आकाशात चांदण्या अवतारल्या होत्या. मधुवंती घरात गेली आणि तिने कंदील पेटवला. थोडा प्रकाश पडला आणि तोही आता शिवाला खूप वाटत होता. त्याने घरात प्रवेश केला. त्याची चाहूल लागताच घरातील काही कोळी, कीटक, पाली यांच्यात कुजबूज झाली. आणि हा कसा इथे आला यावर कदाचित त्यांची चर्चा देखील झाली असेल. आणि नंतर मात्र ते त्यांच्या कामात व्यस्त झाले. शिवाने त्याची नजर सर्वत्र फिरवली. तो आश्चर्यचकित झाला. बाहेरून जशी झोपडी दिसत होती तशी आतून ती नव्हती. प्रशस्त जागा होती आणि पाठीमागच्या बाजूला एक दार होते. मधुवंतीने ते दार लोटले. असा आवाज करत ते दार उघडले. आता समोर एक मोठा चिरेबंदी वाडा होता आणि हे दार तटबंदीचे होते. शिवा मधुवंतीच्या पाठीमागे हळूहळू जात होता. त्याचे भय आता क्षणाक्षणाला कमी होऊन त्याची जागा आता आश्चर्याने घेतली होती. त्या दोघांनी आता वाड्यात प्रवेश केला होता. भयान शांतता पसरली होती. काही वटवाघळे त्याच्या डोक्यावरून उडत गेली. शिवा आणि मधुवंती आत गेले. एक प्रशस्त दिवाणखाना होता. तिथे काही मशाली पेटल्या होत्या. त्यांचा तांबूस तपकिरी रंगाचा प्रकाश संपूर्ण वाड्यात पडला होता. शिवा सगळीकडे बघत होता. तोच मधुवंती बोलली, तुम्ही काही जेवण करणार का? शिवा बोलला, नाही नको, मी जेवण करून आलो. अहो मगाशी तुम्हीच तर दिलात ना. ठीक आहे मग, तुम्ही आराम करा. तिने शिवाला एक खोली दाखवली. ती दिवाणखान्याच्या पश्चिमेला होती. शिवाने खोलीत प्रवेश केला आणि त्याच्या पाठोपाठ मधुवंतीने देखील. आणि तिने सांगितले, काही झालं तरी रात्री दार उघडायचे नाही आणि बाहेर तर अजिबात यायचं नाही. असं बोलून ती तिथून लगेच बाहेर पडली. जाता जाता मागे न बघता बोलली, दरवाजा लावून घ्या. शिवाने दरवाजा बंद केला आणि आता निद्रादेवी त्याच्यावर प्रसन्न झाली. थोडा वेळ गेला असेल, तोच त्याला कसली तरी कुजबूज ऐकू आली आणि त्या आवाजाने त्याला जाग आली. बाहेर बघू का? त्याने विचार केला आणि तो उठला. पण त्याच्या खोलीतील मशाल अचानक विझली. आता त्या काळोखात त्याला काही दिसत नव्हते. त्याला काय करावे काहीच सुचेना. सगळीकडे शांतता पसरली होती, इतकी की शिवाला त्याच्या हृदयाचे स्पंदने ऐकू येत होते. तोच त्याच्या नाकात एक उग्र दर्प शिरू लागला. काहीतरी सडल्याचा कोबट वास होता तो. त्याला त्या वासाने मळमळ होऊ लागली. शिवा जाम घाबरला होता. आता तो वास त्याला पाठीमागून येत आहे असं जाणवलं की त्याच्या पाठीमागे जे काही होते त्याचा उष्ण श्वास शिवाला त्याच्या कानाजवळ भासत होता. आणि आता एक दबक्या आवाजात होणारी घुरघुर तो ऐकत होता. त्याला तिथून पळून जायचे होते. त्याला समजत होते की हे काही अमानवीय आहे. मी पळाले पाहिजे, पण त्याचे पाय त्याला साथ देत नव्हते. एक जोराची किंकाळी ऐकून मधुवंतीने धावत येऊन दरवाजा लोटला, पण तो बंद होता.
ती शिवाला आवाज देऊ लागली. शिवा ओरडत होता. त्याला मधुवंतीचा आवाज आला होता आणि तो त्या दिशेने गेला. दरवाजा उघडला. शिवा बाहेर आला आणि भीतीने थरथरत होता. तो काही ऐकून न घेत सरळ तिथून पळत सुटला. मधुवंती त्याला आवाज देत होती आणि हताश होऊन त्याच्याकडे बघत होती. शिवा त्या जंगलात रात्रीच्या अंधारात दिसेनासा झाला. आता त्याच्या चिखलात पडणाऱ्या पावलांचा आवाज देखील कमी होत होता. शेवटी तो नाहीसा झाला. इकडे शिवा आला त्या पायवाटेने परत पळत होता. तो आता भानावर आला आणि आपण जंगलात एकटेच आहोत हे त्याच्या लक्षात आले. तो अजूनच भेदारला. आता जंगलात निशाचरांचे आवाज येत होते. बेडूक, घुबड, रातकिडे हे रात्रीचे जंगल त्यांच्या आवाजाने भीतीदायक बनवत होते. आता शिवाचे पाय त्या चिखलातून जाताना आवाज करत होते आणि त्याचं अस्तित्व प्रकट करणे त्याला धोकादायक होते. तो त्या जंगलात एकटाच पळत होता. कितीतरी वेळ शिवा पळत होता. तो आता थकला होता. तोच त्याला लांबून कसला तरी प्रकाश दिसला. तो सावधानपणे त्या दिशेने वाटचाल करीत होता, पण त्याला कोणीतरी पाठीमागे असल्याचा भास झाला. तो थांबला. क्षण, 2 क्षण, किती वेळ माहीत नाही. तो स्तब्ध उभा होता. येणाऱ्या आवाजाचा अंदाज घेत होता. एक भयान शांतता होती. आता शिवाने मागे वळून बघितलं. तुम्हाला आवडले असेल तर लाईक करायला विसरू नका. तुम्ही या चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील असलेले बेलचे बटन प्रेस करा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिले भेटेल. आमच्या कथा तुम्हाला कशा वाटतात हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की पाठवा. तुमच्याकडे पण अशा काही कथा किंवा अनुभव असेल तर त्या तुम्ही आमच्या ईमेल आय डीवर शेअर करू शकता. आमचा ईमेल आय डी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. धन्यवाद.